राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचा प्रचंड मोठा फटका बसलाय। राज्यात कोणकोणत्या भागाला अवकाळीचा तडाखा बसून किती नुकसान झालंय याचा आढावा आपण बातम्यांचा वेगवान आढावामधून घेऊया। पुण्याच्या आंबेगाव तालुक्याला गारपिटीने झोडपलं। कांदा आणि बटाटा पिकाला मोठा फटका। लोणी, धामणी, खडकवाडी या गावातल्या शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मनमाडमध्येही अवकाळी पाऊस। चांदवड आणि नांदगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला, तर काही भागात गारपीट। नाशिकच्या निफाडमधील सोनेवाडी बुद्रुक इथे गारांचा पाऊस। गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त। कांदा आणि रब्बी पिकांचंही नुकसान होण्याची भीती। दादा भुसेंकडनं निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी। तातडीनं पंचनामा करण्याचे दादा भुसेंचे आदेश। अवकाळी पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी पातळी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठावरती लावण्यात आलेल्या गाड्यांना पाण्याचा वेढा। वाहनं बाहेर काढताना स्थानिकांची कसरत। अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नुकसानग्रस्त भागाची निलेश लंकेंकडनं पाहणी। बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, तर काही भागात गारपीट। शेतीचं प्रचंड नुकसान। शेतीमधलं शेडही कोसळलं। अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये वेचणीला आलेला कापूस भिजला। हातातोंडाशी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कापसासह संत्रा आणि मोसंबीच्या बागांचंही नुकसान। यवतमाळमधल्या पिकांना अवकाळीचा फटका। बाबुळगाव तालुक्यातील शेतकरी रुपेश कुंभारे यांच्या 3.5 एकरामधल्या कपाशी आणि तुरीचं नुकसान। अवकाळी पावसानं नांदगावमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। काढणीला आलेला कांदा गारपिटीमुळे झोडपला। गारपिटीमुळे लाल कांद्याचं उत्पादन कमी होऊन भविष्यात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची भीती। अवकाळी पावसाचा वाशिममधल्या रब्बी पिकांना फटका। मालेगाव, मनोरा आणि कारंजा तालुक्यात कपाशी पिकांचं मोठं नुकसान। बीड जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे नेकनूर परिसरात ज्वारी पीक जमीनदोस्त। हरभरा आणि गव्हाच्या पिकाचंही मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतीला फटका। कापूस, भात, ज्वारी आणि केळीच्या पिकांचं मोठं नुकसान। काही ठिकाणी पावसासोबत वादळ आल्यामुळे केळी बागाही उद्ध्वस्त। अवकाळी पावसामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातल्या शेतीचं नुकसान। वादळी पावसामुळे राजगिरा आणि तुरीची पिकं आडवी। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात कांद्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान। अवकाळीमुळे कांद्याच्या पातीला तडे। निफाड आणि चांदवड भागात द्राक्ष बागा उद्ध्वस्त। धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशीचं नुकसान। लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वेचणीला आलेला कापूस पावसात भिजला। बळीराजासमोर मोठं आव्हान। परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस। ज्वारी आणि कापसाचं नुकसान। छोट्या मोठ्या ओढ्यांना प्रचंड प्रमाणात पाणी। हिंगोली जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला। पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नरसापूरमधील गुळभेंडी हुरडा उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान। नरसापूर परिसरातील लोक हुरड्यासाठी ज्वारीची लागवड करतात, मात्र पावसामुळे ज्वारीचं पीक उद्ध्वस्त झालंय। नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। शेतकऱ्याकडनं खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली। 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। हनुमाननगरमधल्या काहींच्या घरात पावसाचं पाणी शिरून नुकसान। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस। भाजीपाल्यासह फळबागांचं नुकसान होण्याची भीती। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस। गुजरातमधील विविध भागात वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।